नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत क्रिस्पी पोटॅटो बाईट्स। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी आपण 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। उकडलेले बटाटे थंड झालेले आहेत। आता आपण त्याची साल काढून घेऊया। बटाट्यांची आपण आता साल काढून घेतले। आता मॅशरने आपण मॅश करून घेऊयात। मॅश केलेल्या उकडलेल्या बटाट्यात आता आपण घालायचं आहे 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा चीज आहे। हे चीज तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाही घातले तर चालेल। आणि हे 3-4 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक किसून घेतलेल्या आहेत। 1 चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ। आता हे आपण बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। सर्व जिन्नस आपण चांगले मस्त बटाट्यात मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण त्याचे छोटे छोटे पोटॅटो बाईट्स बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असा थोडासा उभा शेप द्यायचा आणि थोडंसं प्रेस करायचं आहे अशा प्रकारे। आणि हा आपल्याकडे जो काट्याचा चमचा असतो ना, त्याने थोडंसं असं प्रेस करायचं। अशा प्रकारे आपण सर्व पोटॅटो बाईट्स बनवून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व पोटॅटो बाईट्स करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला फ्राय करणार आहोत। पोटॅटो बाईट्स फ्राय करण्यासाठी मी हे पॅन गरम करून घेतलेलं आहे। त्यात आता आपण तेल घालणार आहोत। हे आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत आणि ते बाईट्स असे चपटे आहेत म्हणून मी पॅन घेतलेला आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे पोटॅटो बाईट्स तेलात सोडूयात। हे आपल्याला मध्यम गॅसवर गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून घ्यायचे। हे पोटॅटो बाईट्स खूप असे टेस्टी आणि क्रिस्पी होतात। तुम्ही पण तुमच्या मुलांना असं स्नॅक्स म्हणून दुपारच्या टायमिंगला भूक लागली तर बनवून द्या, तुमच्या मुलांना नक्की आवडतील। एका बाजूने फ्राय झालेले आहेत, आपण आता ते पलटून घेऊयात। दुसऱ्या बाजूने पण चांगले फ्राय झालेले आहेत। आता हे आपण पलटून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त असे ब्राउन रंगावर फ्राय झालेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्विंग प्लेट मध्ये काढूयात। राहिलेले बाईट्स पण माझे फ्राय करून झालेले आहेत। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमचे मित्रमंडळी रिलेटिव्ह यांच्यामध्ये शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।